कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा ए रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठलिया वडिये होता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठल यावा. हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया वडिये सुकृताची जोडे म्हणून विठ्ठल यावा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखा
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी तिने गिळले सूर्यासी सूर्यासी तिने सूर्यासी तिने गिळले सूर्यासी थोर नव लाव झाला थोर नवलाभ झाला ते थोर नव लाव झाला नवलाभ झाला माझे पुत्र प्रसवला माझे पुत्र प्रसवला वाजपुत्र प्रसवला वाजपुत्र प्रसवला वाजपुत्र प्रसवला वाजपुत्र प्रसवला विंचू पाताळाशी जाय विष्णु पाताळाचे जाय विंचू पाताळाशी जाय विष्णु पाताळाचे जाय शेषमाथा वंदी पाय शेषमाथा वंदी पाय वंदी पाय शेष माता वंदी पाय शेष माता वंदी पाय शेष माता वंदी पाय थोर नवे लाव झाला नवलाभो झाला थोर नवे लाव झाला नवलाभो झाला माझे पुत्र प्रसवला वांजे पुत्र प्रसवला वांजे पुत्र प्रसवला वांजे पुत्र प्रसवला वांजे पुत्र प्रसवला माशी व्याधी घर झाले माशी व्याधी घर झाले देखोनी मुक्ताई हसली देखोनी मुक्ताई हसली देखोनी मुक्ताई हासली देखोनी मुक्ताई हासली देखोनी मुक्ताई हासली देखोनी मुक्ताई हासली थोर नवलाभ झाला थोर नवलाभ थोर नवलाभ झाला माझे पुत्र प्रसवला माझे पुत्र प्रसवला पुत्र प्रसवला माझे पुत्र प्रसवला हे पुत्र प्रसवला माझे पुत्र प्रसवला विठोबा
मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी थोर न बोलावो झाला वांझे पुत्र प्रसवला विंचू पाताळाशी जाय शेष माथा वंदी पाय थोर न बोलावो झाला वांझे पुत्र प्रसवला माशी व्याली घार झाली माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हसली थोर न बोलावो झाला वांझे पुत्र प्रसवला श्री संतांची ये माथा चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी माता चरणावरी हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत हे विश्वाती बाबलो संभाळा उत्तरी बाबलो संभाळा विश्वाती बाबलो संभाळा बाबलो संभाळा अंतरी प्रेम सुख वाढते अंतरी प्रेम सुख वाढते अंतरी प्रेम सुख नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम भक्ति ज्ञान विरागाप्तम वैष्णवानाम किलोत्तमम् वंदे श्री महीपतिनाथम् ताहराबाद क्षेत्र निवासिनम् जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मुंगी उडाली आकाशी तिने गेले सूर्यासी थोर न बोलावो झाला वांझे पुत्र प्रसवला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन करता निवडलेला अभंग मराठी सारस्वताचे मुकुटमणी भागवत धर्माचे प्रणेते भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लढीवाळ भगवत भक्त आळंदी वल्लभ मुक्त कैवल्य तेजोनिधी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या लघु भगिनी आदिशक्ती जगज्जननी मुक्ताबाई महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा कूट या प्रकरणातील अभंग आज आपल्या समोर ते निवडलेला आहे. विठाला विठाला अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ असा आहे की जगज्जननी मुक्ताबाई महाराज सांगतात, छोटीशी असणारी मुंगी त्या आकाशामध्ये उडाली, तिने सूर्याला गिळलं. हे सगळं पाहून जसं एखाद्या वांजबाईला मुलगा व्हावा, हे जसं नवलपरी घडावं, अगदी त्याच पद्धतीने हा थोर नवलाव माझ्या जीवनामध्ये मला पाहायला मिळाला. छोटासा असणारा विंचू तो पाताळाकडे जातोय
आणि शेष भगवंताची चरणवंदना करतोय. विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय. छोटीशी असणारी माशी ती व्याली, घार झाली. आणि हे सगळं पाहून मुक्ताबाई महाराज म्हणतात, मला हसायला आली माशी व्याली घार झाली. देखोनी मुक्ताई हसली थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या समोर ती ठेवला. आता पंगत धरायला अडचण नाही. वा, इथं आल्याच्या नंतर समाधान वाटतं तुम्हा सगळ्यांना. आणि हे भव्य दिव्य प्रांगण पाहिल्याच्या नंतर, ब्रह्मलीन सद्गुरू माणिकगिरी महाराजांचा हा प्रांगण पाहिल्याच्या नंतर असं वाटतं हा कार्यक्रम वरवंडी गावामध्ये नसून अयोध्येमध्ये हा सोहळा गाजतोय की काय. इतकं विलक्षण वातावरण तुम्ही सर्वांनी निर्माण केलं. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. याला बेस गेन देऊन थोडं सॉफ्ट करा. भक्तवत्सल भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजनिधी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य रास रसज्ञ दिहू निवासिन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, संत कवी श्री संत महीपती महाराज, सद्गुरु ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज, तथा भगवतः बिरोबा देवानां तथा च भगवतः रामेश्वराणां कृपाशीर्वादेन गते अनेक वर्षांनी अतीतांनी परमपूज्य ब्रह्मलीन सद्गुरु माणिकगिरीजी महाराज द्वारा संस्थापित एष अखंड हरिनाम सप्ताह अहिल्यानगर जनपदे न तू अहमदनगर जनपदे अहिल्यानगर जनपदे संगमनेर तहसीले एतस्मिन् वरवंडी चौधरवाडी इतोपि पंचक्रोशी द्वारा बहु सम्यक्तया कार्यक्रमस्य नियोजनम् अत्र परमादरणीय परमश्रद्धेय पूज्य प्रतस्मरणीय दत्तगिरीजी महाराजस्य मार्गदर्शनेन कुशल नेतृत्वेन फिरता अखंड हरिनाम सप्ताह एतस्मिन् वर्षे वरवंडी ग्रामे एव अत्र आगत्य मनुष्य बहु प्रसन्नता जाता परमादरणीय पूज्य ब्रह्मलीन माणिकगिरीजी महाराजस्य अत्र समाधि अपि अत्र एव एतस्मिन् वरवंडी ग्रामे अस्माकं वरवंडी तथा च पंचक्रोश भाग्यवाने एव अत्र सद्गुरु ब्रह्मलीन महाराज अत्र आगत्य निवासः महाराजाणां अत्र अभवत् अतः कार्यक्रमस्य कृते सर्वे गुणीजन गायक वादकवृन्द अपि अत्र उपस्थिता एव परमादरणीय इतः शीघ्रं प्रारम्भं करोमि समय अधिकः नास्ति अतः आदरणीय श्री नितिनजी महाराज आदरणीय हर्षलजी महाराज ताजने परमादरणीय श्री शिवाजी महाराज कापडी मुख्य गायक रूपेण आदरणीय श्री हरिभक्तपरायण यश अनंतरम प्रवचनं भविष्यति श्री हरिभक्तपरायण योगीजी महाराज आव्हाड अपि अत्र उपस्थिता एव परमादरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण शिवाजी महाराज पोंदे आदरणीय महाराज अपि अत्र उपस्थिता एव परमादरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण प्रथम एव चालः गीतवंत आदरणीय श्री हरिभक्तपरायण सोमनाथजी महाराज पच पिंड बहु उपनाम बहु सम्यक असते आदरणीय श्री हरिभक्तपरायण बहुता युतकं बहु सम्यक अस्ति जॉकेट मस्त हाँ सम्यक अस्ति कीर्तनानन्तरं नेष्यामि चिंता नास्ति आदरणीय श्री हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज गुगळे महाराज अत्र गुळवे महाराज येते छात्र हा कुठं हानितवंता सुनील महाराज बाबांच्या संस्थेत अत्र एव बहु सम्यक संस्था या नाम किं सद्गुरु माणिकगिरीजी महाराज वारकरी शिक्षण संस्था ये छात्रा पठन्ति ते सर्वे अपि अत्र उपस्थिता बहु सम्यक पावल्या नृत्यम इत्यादिकं करोति मनसि बहु प्रसन्नता जाता दत्ता महाराज कुत्र अस्ति दत्तात्रय महाराज अत्र आदरणीय श्री सुनीलजी महाराज पवार अत्र उपस्थिताः प्रवचनापि भवता भविष्यति हार्मोनियम वादक हार्मोनियम संवादिनी वादक किं
कैलास महाराज श्वेतवस्त्रम आवश्यकम अग्रिम सप्ताह दयो हो मृदुंगाचार्य बहु सम्यक मृदुंग वादनम करोति मया समीपमागतवन्तः आदरणीय पूज्य प्रातस्मरणीय सद्गुरु अद्वैत वेदांत भास्कर गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीची ज्ञानेश्वर आश्रम संस्था डोंगरगण महाराजस्य वयं सर्वे शिष्याः स्म तेषु एकः अत्र उपस्थितः एव शिवाजी महाराज द्वयोः अपि तथा च आदरणीय खांबे ग्रामे यस्य निवास शांताराम अण्णा दातीर तस्य सुपुत्र आदरणीय श्री मोहित महाराज दातीर अपि अत्र उपस्थितः एव द्वयोः मृदुंगाचार्य बहु सम्यक मृदंग वादनं करोति आदरणीय श्री हरिभक्तपरायण गोकुलजी महाराज भवतः नाम व्हाट इज योर नेम गोकुलजी महाराज पवार तथा च ज्ञानेश्वरजी महाराज पवार प्रातःकाले किंचित बदाम काजू पिस्ते दुग्धम खजूर इत्यादिकं खादितव्यं तेन स्वास्थ्यं सम्यक् भविष्यति बहु सम्यक् मृदंग वादनं करोति किन्तु गोकुलजी विवाहः अभवत् न अहम् आगमिष्यामि महाराज अपि आगमिष्यति चिन्ता नास्ति स्वप्निल महाराज बहु सम्यक् हसति अहं किं वदामि जानाति अतः मम पुरतः विविध मान्यवर अत्र उपस्थितः एव अतः सर्वेषां अभिवादनं कृत्वा ब्रह्मली सद्गुरु संत कवी श्री महिपती महाराजं प्रणिपातं कृत्वा गंगागिरीजी महाराज नारायणगिरीजी महाराजं प्रणिपातं कृत्वा आद्य पूज्य रामगिरीजी महाराज अपि अत्र अस्माकं दर्शनार्थं उपस्थितः आसीत् अतः सर्वेषां प्रणिपातं कृत्वा परमादरणीय श्रद्धे पूज्य ब्रह्मलीन सद्गुरु माणिक गिरीजी महाराजं प्रणिपातं कृत्वा दत्तगिरीजी महाराजं प्रणिपातं कृत्वा अद्वैत वेदांत भास्कर गुरुवरे जंगले महाराज शास्त्रीजीं प्रणिपातं कृत्वा कीर्तनस्य प्रारंभं करोमि विठाल 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 तेन माध्यमेन मात्र आगतोस्मि आदरणीय श्री मारुती जिजाबा गागरे तस्य सुपुत्र आधुनिक भारतीय सैनिके कार्यं करोति 119 युनिट मध्ये रंगनाथजी मेजर कार्यक्रमस्य निमित्तं दूरभाषं कृत्वा आमन्त्रणं दत्तवन्तः सः अपि अत्र उपस्थितः एव इंग्लिश समजत होती ना माझी सगळ्यांना वाल्मिकी कन्नड होती का तामिळ होती कोणती क्या बात तुम्ही स्वतः ऑपरेटिंगला असल्यामुळे तुमची साऊंड सिस्टीम जिल्ह्यात एक नंबर आहे क्या बात एवढ्या सुंदर पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन मला फार समाधान वाटलं मी अगोदर बोललो नजर पुरत नाही इतकी विशालता तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर समाधान वाटतं थंडीचे दिवस आहेत संस्कृत भाषेमध्ये मी प्रास्ताविक केलं ही भाषा हा कार्यक्रम यांचं खूप सुंदर समीकरण आहे आजचा घेतलेला अभंग तो बाबांकडे खूप सुंदर पद्धतीने आपल्याला लावताही येईल आज आपण 21व्या शतकातल्या तिसऱ्या दशकामध्ये आहोत तिसऱ्या दशकातल्या 3 वर्ष आपण संपन्न करतोय अगदी अजून 2-4 महिन्यानंतर 2024 लागणार आहे 2024 अजून 2-4 महिन्यांनी येणार आहे 2024 काही तासावरती दिवसावरती येऊन ठेपलेला आहे काय पाहिलं 2024 मध्ये काय होणार आहे 2024 ला या भारत देशाचा गौरव या हिंदू राष्ट्राच्या सनातन परंपरेचा स्वाभिमान आमच्या वैदिक सत्य सनातन परंपरेला छेद देणाऱ्या लोकांच्या वरती मोठा प्रहार आणि वैदिक सत्य सनातन या विश्वातल्या प्राचीन या वैदिक सनातन परंपरेचा उद्घोष 22 जानेवारी 2024 अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा कळस पाहण्याचं सद्भाग्य
येणाऱ्या आमच्या तमाम हजारो पिढ्यांना पाहण्यासाठी हजारो राष्ट्रातल्या सगळे राष्ट्राध्यक्ष भारत देशाकडे येत आहेत. देशातले सगळे मान्यवर अयोध्येमध्ये आमंत्रित करण्यात येत आहे. तो दिवस सनातन परंपरेसाठी तेजस्वी आणि दिव्य दिवस असणार आहे. ज्या भारतीय संस्कृतीला सनातन परंपरेला सगळ्या जगाने स्वीकारलं, या भारत देशाचा परिचय आमचा राम मंदिरावरून नसावा एवढी शोकांतिका होती. ती सगळी शोकांतिका नष्ट झाली. चंद्राच्या साऊथ पोलवरती सुद्धा आम्ही पाऊल ठेवला. भारत देश ज्याने नासाला सुद्धा मागे टाकलं आणि भारतीय वैज्ञानिकांनी आधुनिक क्रांती करून टाकली की चंद्राच्या साऊथ पोलवरती सुद्धा आपण पाऊल ठेवला. भारत पहिला देश ठरला की चंद्राच्या साऊथ पोलवरती पाऊल ठेवणारा. म्हणजे चंद्रही आला. आणि 22 जानेवारी 2024 मध्ये अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं सुद्धा भव्य दिव्य आगमन होत आहे. चंद्रही आलाय आणि रामही आलेत. मग आता आम्हाला म्हणायला अडचण नाही, प्रभू रामचंद्र भगवान की जय. आता आपण वर्ल्ड कप हारलोय. ते 6 जास्त न पडल्यामुळे तसं तुम्ही 6 टाकत चला, काय अडचण नाही. ते पण हरण्याचं कारण असं होतं की जे इतर आपल्या विरोधातले जे राष्ट्र होते, ज्यांनी आपल्या विरोधात सट्टे लावले होते, यांनी हळूच कानात जाऊन सूचना सांगितली, हारा. म्हणजे हारले, ते पडले तोंडावरती. जे अतिरेकी कारवाई करण्याकरता भारतालाच पैसे वापरणार होते. आपल्याला सगळ्या गोष्टी तिकडून फार मोठं सेटिंग असतं त्यांचं. चला, या पाठीमागे मी संस्कृतमध्ये प्रस्तावित केला. का बरं या भाषेमध्ये मी प्रस्तावित केला? आज माझी संस्कृतची वाणी मला पूज्य बाबांच्या चरणारविंदी समर्पित करायची. 8व्या शतकापर्यंत समग्र भारत देश ज्या दिव्य भाषेमध्ये संवाद करत होता, या विश्वातली विलोभनीय भाषा म्हणजे आमच्या सनातन परंपरेची संस्कृत भाषा. या सगळ्या विश्वातली ती ग्रेट आणि विलक्षण भाषा ठरली. हुनांची आक्रमण भारत देशावरती होत गेली, मुस्लिमांची आक्रमण भारत देशावरती होत गेली. आणि ज्यावेळेस इंग्रजांनी आपल्या पायामुळे या भारत देशामध्ये 150 वर्ष रोवली, त्याचा दुष्परिणाम आपल्याला अनुभवायला पाहायला मिळाला. इसवी सन 8व्या शतकापर्यंत संस्कृत भाषेमध्ये समग्र भारत देश संवाद करतोय. लाखोने ग्रंथ आज आपल्या भारत देशामध्ये संस्कृत भाषेमध्ये लिहिण्यात गेले. एवढ्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा वैदिक सनातन परंपरा, हिंदू संस्कृती अभेद्य अछेद्य रूपाने टिकून आहे. ते पूज्य ब्रह्मलीन माणिकगिरीजी महाराजांसारख्या सत्पुरुषामुळे ही भारतीय सनातन परंपरा महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये टिकून आहे. इतकं विलक्षण विलोभनीय साधू सत्पुरुषांच्या अनुषंगाने ती ताकद त्यांच्या चरणाजवळती असते. रिद्धिसिद्धी त्यांच्या चरणाजवळती होत्या. अन्नदानाच्या बाबतीत एवढ्या प्रसादामध्ये हजारो लोक तो प्रसाद ग्रहण करत होते. ही ताकद पूज्य बाबांची होती. किती विलक्षण आपण हे सगळ्या गोष्टी अनुभवल्या, पाहिल्या. ज्यांनी त्यांना पाहिलं, अनुभवलं, आपण भाग्यवान आहोत. म्हणून मी बोलताना 21सावं शतक हे भारतीय संस्कृतीचं शतक आहे. 21सावं शतक हे सनातन परंपरेचं शतक आहे. लाखोने लोक भारत देशाकडे, वैदिक सनातन परंपरेकडे आकर्षित होत आहेत. हजारोच्या संख्येने भारताकडे लक्ष लावून या दिव्य परंपरेचा उद्घोष करण्याकरता लाखोने लोक भारत देशाकडे येत आहेत. ती सनातन परंपरा तत्वज्ञानातून किती ग्रेट आहे थोडीशी लक्षामध्ये घ्या. 3 फेब्रुवारी 1835 लंडनच्या पार्लमेंटमध्ये मॅकलन नावाचा सद्ग्रस्त उभा आहे. त्याला विचारलं, भारताला गुलाम करायचं असेल तर अशी कोणती योजना तुमच्याकडे आहे? एकाही क्षणाचा विलंब न करता त्या सत्पुरुषाने सांगितलं, जर भारताला गुलाम करायचं असेल, भारतावरती अधिराज्य गाजवायचं असेल, तर तुम्ही भारताची एज्युकेशन सिस्टीम नष्ट करा, गुरुकुल पद्धती नष्ट करा. किती गुरुकुल आहेत भारत देशामध्ये? एकाही क्षणाचा विलंब न करता त्या सत्पुरुषाने सांगितलं. 7,32,000 गुरुकुल भारत देशात कार्य करत होते. 7,32,000 गुरुकुल. काय शिकवलं जातं गुरुकुलमध्ये? त्यांनी सांगितलं, अंतरिक्ष खगोल विज्ञान शिकवलं जातं. भारत इतका ग्रेट आहे, जे आज भारताला माहित आहे. आज म्हणजे 2023 मध्ये नाही, 1835 मध्ये बोलतोय तो. आज जे भारताला माहिती आहे ते आपल्याला कळायला अजून 50 वर्ष पुढे जातील. काय शिकवलं जातं ते म्हटले, भारत इतका ग्रेट आहे. जाऊ द्या, 1835 सोडूनच द्या. 2023 मध्ये या कोजागिरी पौर्णिमा आपण संपन्न केली, बरोबर?
त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अजून एक कार्यक्रम होता संध्याकाळी. त्याचं नाव काय नव्हतं माहिती तुम्हाला? चंद्र पुढे काय चंद्रग्रहण होतं का नव्हतं? बर, हे कॅलेंडर मध्ये कधी लिहून ठेवलं होतं? 2023चं कॅलेंडर कधी तयार झालं? 2021 मध्ये. बर, कधी का होईना पण 1 वर्ष अगोदर आपलं कॅलेंडर 1 वर्ष अगोदर रेडी होतंय. त्याच्यामध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ऑलरेडी लिहून ठेवलं होतं. कॅलेंडर कितीला आहे इकडे? मोहित महाराज कितीला आहे कॅलेंडर इकडे? सुनील महाराज 35 रुपयाला. क्या बात, तुमची तब्येत छान आहे. कॅलेंडर सगळ्यांना वाटा. 35 रुपयाला आपल्याला कॅलेंडर मिळते. ज्यांना पायाला वेदना असतील ते बिंदास्त पाय वर करू शकतात, सरळ करू शकतात, काही अडचण नाही. फक्त पुढच्या माणसाला पुढे लोटू नका म्हणजे बस. कॅलेंडर 35 रुपयाला मिळते. गंमत बघा, केवळ 35 रुपयामध्ये तुम्हाला चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी येते कळतंय? हाच प्रश्न तुम्ही जगातली सगळ्यात मोठी संशोधन संस्था नासाला विचारा. नासाला सांगता येत नाही 1 वर्ष अगोदर. 8 दिवस चंद्रग्रहण जवळ येऊ द्यावं लागतं, सूर्यग्रहण जवळ येऊ द्यावं लागतं आणि मग सॅटेलाइटच्या माध्यमातून नासाने सांगितलेल्या ग्रहणाचा प्रारंभ, नासाने सांगितलेल्या ग्रहणाचा मध्यकाळ, नासाने सांगितलेल्या ग्रहणाचा मोक्षकाळ ऑलरेडी 1 वर्ष अगोदर केवळ 20 आणि 30 रुपयाच्या कॅलेंडर मध्ये सांगून ठेवणारी जगातली सगळ्यात सायंटिफिक वैज्ञानिक परंपरा म्हणजे माझी वैदिक सत्य सनातन हिंदू धर्म परंपरा ही जगातली सगळ्यात ग्रेट परंपरा आहे, जगातली सगळ्यात ग्रेट फिलॉसॉफी आहे. अरब खरब रुपये खर्च करून त्यांना जे कळत नाही ते केवळ 20 रुपयाच्या कॅलेंडर मध्ये आपल्याला 1 वर्ष अगोदर कळतंय. सगळ्यात सायंटिफिक तुम्ही आहात, परंतु शिकवण्यात तुम्हाला असं आलं की तुम्हाला सायन्स माहिती नाही, तुम्हाला टेक्नॉलॉजी माहिती नाही. जर भारताला टेक्नॉलॉजी माहिती नसेल तर नालंदा, तक्षशिला सारखे विश्वविद्यालय भारत देशामध्ये होते. आणि सगळ्यात महत्वाचं, जे आपण लेण्या तयार केल्या, जे किल्ले बांधले, हजारो वर्षापासून ज्या लेण्या तयार केल्या, शिखरापासून काम सुरू केलं, खाली फाउंडेशन कडे आपण ते काम घेऊन गेलो. हे इंग्रज आले होते का बांधण्याकरता? दगडावरती शिखराकडून खाली फाउंडेशन कडे काम करण्याची अद्भुत कला विश्वात पहिल्यांदा भारत देशाकडे होते, अन्य कोणाकडे नव्हती. इंग्रजांनी आपले ग्रंथ चेंज केले, कारागीर माळे, डॉक्युमेंट्स नष्ट केले आणि सगळं घेऊन गेले. इंडियन एज्युकेशन ऍक्ट नावाचा कायदा इंग्रजांनी 1835 मध्ये पारित केला. गुरुकुल सगळे जाळली, शिक्षकाला मारण्यात आलं आणि 7 लाख पुस्तकं घेऊन गेली. आज 60,000 पुस्तकं अमेरिकेकडे, नासाकडे संस्कृतची आहेत आणि 7 लाख पुस्तकं जर्मनकडे आहेत, ज्याच्यावरती सध्या ते सगळे रिसर्च करतायत. आणि ते सगळे आज माझ्या मोबाईलमध्ये तेवढा संदर्भ सांगतो, अभंगाकडे वळतो. मोबाईलमध्ये माझ्या बातमी आहे. 40 देशातील 254 विश्वविद्यालयामध्ये सध्या संस्कृत आणि भगवद्गीता शिकवत आहेत. 40 देशातील 254 विश्वविद्यालयामध्ये सध्या भगवद्गीता शिकवत आहेत. भारत देशात भगवद्गीता कुठे? लवकर लवकर, भारत देशात भगवद्गीता कुठे? कुठे? सोमनाथ महाराज कुठे? कोर्टामध्ये. बाबासाहेब महाराज कुठे? कोर्टामध्ये. कशा करता ठेवली कोर्टामध्ये? सुनील महाराज शपथ घेण्याकरता, ज्ञानेश्वर महाराज शपथ घेण्याकरता. कोण शपथ घेतोय? ज्याने बाबांच्या दिंडीमध्ये पंढरपूरला वारी केली, जो वरवंडीमध्ये नारळी सप्ताहाला देणगी दिली नाही ना, मग कोण? जाऊ द्या. अमेरिकेने, बाहेरच्या देशाने कोर्स मध्ये ऍड केलं भगवद्गीताला. भगवद्गीता इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. मनुष्याच्या ठिकाणी आधीच्याच विद्यमान असलेल्या पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे भगवद्गीता. कोर्स मध्ये ऍड केली. माझं म्हणणं असं आहे, ती भगवद्गीता कोर्ट मधून काढा आणि कोर्स मध्ये ऍड करा. तुम्हाला कोर्स स्थापन करायची गरजच पडणार नाही. एवढी विलक्षणता भगवद्गीतेमध्ये दडलेली आहे, इतकी दिव्य फिलॉसॉफी भगवद्गीतेमध्ये दडलेली आहे. तीच भगवद्गीतेचा गीता जयंती महोत्सव 23 तारखेला येतोय आणि म्हणून ते शुभम करोति कल्याणम भगवद्गीता शिकवतायत, तुम्ही शिकवतायत.
जॉनी जॉनी पुढे काय मला वाटलं इकडं नसेल आलं जॉनी जॉनी भाग्यवान आहे तुम्ही ज्या जॉनी जॉनी करता तुम्ही करोडो रुपये खर्च करतायत ती 3 महिन्याच्या स्पीकिंगच्या कोर्सने ती भाषा तुम्हाला बोलता येऊ शकते दैव भाग्यवान आहोत आपण आता 2024 नंतर NAP सिलेबस येतोय हजारो वर्षाच्या शैक्षणिक गुलामगिरीतून आपण बाहेर पडतोय खूप सुंदर इतिहास आपल्याला पुन्हा अभ्यासायला मिळणार आहे आणि म्हणून जॉनी जॉनीतून बाहेर पडा वैदिक सनातन परंपरेला शरण या त्यामध्ये आपला भारत देश हा विश्वगुरु होणार आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही कारण ही इतकी विलक्षण ताकद आहे कारण आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ज्यावेळेस स्वामी विवेकानंद महाराष्ट्रामध्ये आले लोकमान्य टिळकांना भेटल्याच्या नंतर स्वामी विवेकानंदांच्या मुखातले गौरव उद्गार आहेत की महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉंग स्पिरिच्युअल हेरिटेज इट इज द लँड ऑफ संत इट इज द लँड ऑफ ग्रेट वॉरियर्स ही शूर आणि वीरांची भूमी आहे अहो म्हणून तर इथला देश आणि इथला कुळ पवित्र आहे जगदूर तुकोबराय वर्णन पवित्र ते कुळ पावला तो देश 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 धर्म त्याचा दाला नारायण कर्म धर्म त्याचा दाला नारायण हरी ते जन्म घेते कर्म धर्म त्याचा कर्म धर्म त्याचा अशा उत्तम आणि पवित्र कुळामध्ये आपण सर्वच जण जन्म घेऊन आपला परमार्थिक वाटचाल करतोय कार्यक्रमाचा आजचा हा 3रा दिवस मुक्ताबाईंचा कूट प्रकरणातील अभंग आपल्या समोर ठेवलेला आहे शास्त्रामध्ये कूटाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत पहिला आहे अर्थकूट दुसरा आहे शब्दकूट तिसरा आहे दृष्टकूट ज्याच्यामध्ये शब्द अवघड आहे अर्थ सोपा आहे त्याला शब्दकूट असं बोलल्या जातं येथे सह्याद्री कन्या पतिसुतलना यवना माझी जेव्हा रामश्री नाम काना पीडिते ते फार आम्हा याचा सगळ्याचा अर्थ थंडी सुरू झाली जवळ पैसे नाही म्हणून गोधडी घेता आली नाही त्यामुळे रात्रभर थंडी खूप वाजली एवढाच त्याचा अर्थ आहे पण श्लोक 4 चरणाचा आहे इतका अवघड आहे की तो श्लोक पाहिल्यानंतरच घाम येतो अर्थ सोपा आहे शब्द अवघड आहे त्याला म्हणतात शब्दकूट ज्याच्यामध्ये शब्दही अवघड आहेत आणि अर्थही अवघड आहेत त्याला म्हणतात दृष्टकूट आणि ज्याच्यामध्ये शब्द सोपे आहेत परंतु अर्थ प्रचंड अवघड आहे त्याला म्हणतात अर्थकूट शब्द सोपे आहेत अर्थ अवघड आहे त्याला शब्दकूट अर्थकूट असं बोलल्या जातं हा जो अभंग आपल्या समोर ते निवडलेला आहे कूट शब्दाचा अर्थ गभीर कूट शब्दाचा अर्थ आहे रहस्य कूट शब्दाचा अर्थ आहे सखोलता कूट शब्दाचा अर्थ आहे सिक्रेट की ज्याच्यामध्ये शब्द वेगळे दिसताना वेगळं आहे आणि अर्थ वेगळा आहे किंवा अर्थ वेगळा आहे शब्द वेगळे आहेत या सगळ्या अनुषंगाने
कुटामध्ये 3 प्रकार आहेत. मी अगोदर 2 सांगितले, ज्याच्यामध्ये शब्द सोपे आहेत, अर्थ प्रचंड अवघड आहे. त्याला म्हणतात अर्थकूट. आज जो अभंग मी मुक्ताबाईंचा तुमच्या समोर ते निवडला आहे तो अर्थकूट या प्रकरणातील आहे. शब्द सोपे आहेत, अर्थ प्रचंड अवघड आहे. काय शब्द आहेत? अभंगाचा पहिला चरण. अंगी उडाले आकाशे बाबांची सूचना आहे का काही? नाही ना. हे काय रत्न तुम्ही शोधून आणलेत मला काय कळे ना. पूज्य दत्तागिरीजी महाराजांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. हे एवढे सुंदर, आता तेच ते सगळं कार्य करतायत, विद्यार्थी घडवत आहेत. आणि खरं 21वे शतक हे माग आहे बरं का. यातच ज्ञानोबा तुकोबा यावेत, यातूनच इंग्लिशमधून कीर्तन करणारा कीर्तनकार तयार व्हावा, यामधूनच संस्कृतमधून बोलणारा तयार व्हावा. ज्ञानोबा तुकोबांची ग्रेट फिलॉसॉफी देश विदेशामध्ये घेऊन जाणारे तयार व्हावेत. किती भाग्यवान असेल आम्ही की सद्गुरू स्वानंद शिखर निवासी जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था 100 वर्षापूर्वी तयार केली. आज पूज्य कुरेकर बाबांसारखे रत्न ज्या शिक्षण संस्थेतून तयार होत आहेत, महाराष्ट्रावरती केवढे उपकार आहेत. सरला बेटच्या परंपरेतून केवढे मोठमोठाले सिद्ध पुरुष तयार होत आहेत. मैपती महाराजांच्या या परंपरेतून किती गोड माणसं तयार होत आहेत. आणि याचीच परिणिती म्हणजे हा गोड भक्ती महोत्सव. ही सगळी मंडळी बाजूला करा, म्हणजे अगदी ही सगळी जेवढी दिसतात ही बाजूला करा, ही सगळी मंडळी बाजूला करा. मला काय करावं लागलं असतं मेजर, मला काय करावं लागलं असतं? तुमच्या बरोबरच बंदूक घेऊन यावं लागलं असतं ते. मेजर गोड हसले. त्यांच्या तब्येतीकडे जाऊ नका. आर्मीमध्ये सिलिंग हा जो एक प्रकार आहे. आता त्यांचं BE इंजिनिअरिंग मध्ये आहे, ते बॉम्बे इंजिनिअरिंग मध्ये आहे. यांचं काम म्हणजे युद्धाच्या अगोदर बॉम्ब लावायचं, नदीवरून ब्रिज तयार करायचा. पाणी असेल किती, कसं पाणी असू द्या, किती वाहत असू द्या, ते 35 मिनिटात पलीकडे त्यांचे आर्मी कशी जाईल याचं नियोजन त्यांच्याकडे. आणि जो पाण्यात कोणता प्रकार म्हटले तुम्ही? सिलिंग, म्हणजे त्याच्यामध्ये स्पर्धा, युनिटला पहिला आणणं, एवढ्या उलट्या पाण्यामध्ये बोटिंग करून आणणं, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव
आता सध्या झाशीमध्ये आपल्या गावचं भूषण रंगनाथजी घागरे मेजर यांचं आहे. फार मोठं ते दिसतात तितके सामान्य नाही आहे. आर्मीमध्ये फार मोठं काम. हे मला कसं माहिती? कारण माझे सख्खे मोठे बंधू ते त्यांच्याबरोबर गेली 17-18 वर्ष दोघं बरोबर जॉबला आहेत. आणि खरोखर तुम्ही शिस्तीत आहेत म्हणून भारत टिकला. आता कुठेतरी भारत शिस्तीत यायला लागला. काल पण आपण एक चांगलं विधेयक मंजूर केलं ज्याची मीडियाने तुम्हाला तुमच्यापर्यंत नाही येऊ दिलं. विकाऊ मीडियांचं काय घेऊन बसले जाऊ द्या. आता समोर 2-2 कॅमेरे येत त्यामुळे मला काय जास्त बोलता येईना. पण स्वाभिमानाने सांगेल RSS जर नसतं तर हे मुस्लिम राष्ट्र कधीच झालं असतं. एवढे RSSचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सगळे आपल्यासाठी पूजनीय आहेत. त्या व्यासपीठावरून त्यांचं नाव घेतो. स्वाभिमान आहे त्यांच्याबद्दल म्हणून. तुम्ही चांगलंच वाजवताय बरं. वेळ कमी आहे. फक्त एक बोल मला वाजवून दाखवा. तो पण असा वाजवा की दोघं एकच इकडून इकडून दोघांनी एकच बरोबर सारखा लवकर. तुम्ही भाऊ भाऊ आहेत का? सख्खे सख्खे आई वडील आलेले आहेत इथे? हे वडील आहेत? क्या बात है. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. बापाला तर हरिक वाटणं काहीच अवघड नाही. तो हरिक देवाला सुद्धा वाटत असेल. क्या बात है. समाधान वाटलं मला हे सगळं पाहून. पवार हे नावच विलक्षण. वा मस्त. समाधान वाटलं. त्यांचं अंतःकरण किती खुलत असेल तुमच्या दोघांकडे पाहून. ते वडील झाल्याच्या नंतर कळतं. या पाठीवर मुक्ताबाईंचा हा गोड अभंग आपल्या समोर ते निवडला. खरंच मला समाधान या गोष्टीचं वाटते की तुम्हाला सगळ्यांना पाहून मानेगिरीजी महाराज नक्कीच डोलत असतील समाधीमध्ये. रामेश्वर भगवान डोलत असतील. बिरोबा बाबा डोलत असतील. मुंगी उडाली आकाशी तिने गेले सूर्याशी. या पहिल्या चरणामध्ये मुक्ताबाई महाराज किती दिव्य पद्धतीने आपले शब्द मांडतात. मला सांगा मुंगी मुंगी केवढी असते? लवकर लवकर आपल्याकडे वेळ कमी आहे. मुंगी केवढी असते? एवढी मोठी असते 5 किलोची बरोबर. मग मुंगी छोटीशी. तिने कोणाला गिळलं? सूर्याला गिळलं. मुंगीने सूर्याला गिळलं. हा नवलाव मुक्ताबाई महाराज या पहिल्या चरणामध्ये प्रतिपादित करतात. ही मुक्ताबाईंची मुंगी आहे. संतांनी या बसा. कुठून आलात? लाड नाही समजलं मला. दहाड. गावाचं नाव दहाडी. वा वा वा. मुंगी उडाली आकाश या पाठीमागे ही मुक्ताबाईंची मुंगी आहे. संतांनी सगळ्या संतांनी विलक्षण मुंग्या सांगून ठेवलेल्या आहेत. वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या मुंग्या आपल्या प्रतिपादित केलेल्या आहेत. नामदेव महाराजांची मुंगी फार विलक्षण आहे. ती मुंगी व्याते. तिला शिंगी होते. तिला दूध पण निघतं. ते 17 रांजण भरून दूध निघतं आणि 12 हत्ती ते दूध पितात. ही नामदेव महाराजांची मुंगी आहे. पण ती मुंगी इतकी अवघड आहे ती लवकर म्हणताच येत नाही. मुंगी व्याली सिंगी झाली. तिचे दूध किती? 17 रांजण भरून गेले पिले 12 हत्ती. मला सांगा मुंगी व्याते का हो? लवकर लवकर. बरं तिला शिंगी झाली. आपल्याकडे काय म्हणतात? शिंगी. आपल्याकडे शिंगी म्हणजे काय? घोडा घोडी आणि त्यांचं बछड त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? शिंगरू.
शिंगी म्हणजे त्याचं शास्त्रीय शिंगी. तुमच्याकडे पण आमच्याकडे तेच म्हणतात. तुमचं आणि आमचं सारखं आहे. आता मी जरी राहायला आळंदीत असलो तर माझं गाव पाथर्डी तालुक्यामध्ये मढीच्या अलीकडे रुद्रेश्वर देवस्थान घाटशिरस गाव. नाथांनी शेवटचा यज्ञ तिथं केला आणि परिसरामध्ये समाध्या घेतल्या अगदी नवनाथांपैकी सगळ्यांनीच. आमच्याकडे पण तेच म्हणतात. तुमचं आणि आमचं सारखंच आहे. आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जातात. तुमच्याकडे यांनी गोड शब्द वापरला पण मला तो सांगायचा नाही. या पाठीमाग मुंगी तिला शिंगी झाली. तिचे दूध किती 17 रांजण. मुंगीला कधी दूध निघतं का सांगा बरोबर. 17 रांजण भरून गेले आणि पिले. हत्ती कधी दूध पितो का? नाही. मग हा अभंग कोणाचा आहे? नामदेव महाराजांचा आहे. मग नामदेव महाराजांनी काल्पनिक लिहिलंय का? बोला. काल्पनिक लिहिलंय का? जोरी महाराज काल्पनिक लिहिलंय का? नाही ना. मग मुंगी ती व्यातही नाही, तिला शिंगी होत नाही, 17 रांजण दूध निघत नाही. आणि हे बघा हा अभंग कूट या प्रकरणातील आहे. याचा अर्थ वेगळा आहे. त्याचा अर्थ सांगतो. त्याचा पहिला अर्थ असा आहे, मुंगी शब्दाचा अर्थ आहे माया. शिंगी मुंगी व्याली. शिंगी शिंगी म्हणजे सृष्टी झाली जी त्रिगुणात्मक आहे. त्रिबिर्गुणमयीर भावरेबी सर्वमिदाई जगत. 3 गुणातून ही समग्र सृष्टी तयार झाली. 17 रांजण भरून गेले. दिसणारं स्थूल शरीर आहे. याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे. ते 17 तत्वाचं आहे. पंच ज्ञान इंद्रिय, पंचकर्मी इंद्रिय, पंच प्राण 15, मन आणि बुद्धी 17 रांजण भरून गेले. पिले 12 हत्ती. पहिला हत्ती 4 वाघ, दुसरा हत्ती जैन, तिसरा हत्ती योगाचार, वैभाषिक, माध्यमिक आणि सौंत्रांतिक, 6 नास्तिक दर्शनकार आणि 6 दुसरे हत्ती. पहिलं ज्यांनी पतंजली दर्शन ज्यांनी योग दर्शन तयार केले ते पतंजली ऋषी 1. आस्तिक मधले ज्यांनी सांख्य दर्शन केले ते कपिल मुनी 2. ज्यांनी वैशेषिक दर्शन तयार केले ते कनाद ऋषी. ज्यांनी न्यायशास्त्र तयार केलं ते गौतम ऋषी. ज्यांनी पूर्वमीमांसा शास्त्र तयार केलं ते जैमिनी ऋषी. आणि ज्यांनी वेदांत शास्त्र तयार केलं ते व्यास महर्षी. हे पिले 12. हे नामदेव महाराजांची मुंगी तुमच्या समोर ती ठेवली. आता ही आज जी घेतली ती मुक्ताबाईंची आहे. आता जनाबाईंची, तुकोबराईंची, बाकींच्या मुंग्या सांगत नाहीत कारण मला अजून अभंगाचा भाव तुमच्या समोर ती खुलवायचा आहे. मला सांगा, मुंगी ही उडते का चालते? लवकर. माझे छोटे छोटे प्रश्न आहेत. मुंगी प्राणी आहे का पक्षी आहे? लवकर लवकर. इकडे बसलेली मंडळी, मुंगी प्राणी आहे का पक्षी आहे? लवकर. मुंगी प्राणी आहे का पक्षी आहे? गुरुकुल मधले विद्यार्थी, मुंगी प्राणी आहे का पक्षी आहे? लवकर. मुंगी प्राणी आहे का पक्षी आहे? प्राणी आहे. वा, फार हुशार आहेत सगळे. प्रश्न विचारू का? इथं बसलेल्या बरीच मंडळी फार सुज्ञ दिसते. प्रश्न विचारतो, मुंगी प्राणी आहे का पक्षी आहे? ते आता काला झाले. मला सांगा काय अडचण. सोपे सोपे प्रश्न आहे. मला सांगा, गाडीचा स्पीड कोण वाढवतं? ब्रेक का ऍक्सिलेटर? 3 ऑप्शन देतो, क्लच, ऍक्सिलेटर आणि गिअर. सॉरी, क्लच, ऍक्सिलेटर आणि ब्रेक. 3 मध्ये सांगा कोण वाढवतं गाडीचा स्पीड? हा, ऍक्सिलेटर. बरोबर. हे गोकुळराव, ज्ञानेश्वरराव, कोण वाढवतं? ड्रायव्हर नाही. मी 3 ऑप्शन दिले, ब्रेक, क्लच आणि ऍक्सिलेटर. कोण वाढवतं? दाढीतून आलेली. कोण वाढवतं? ऍक्सिलेटर वाढवतो का गिअर वाढवतं? ब्रेक वाढवतं गाडीचा स्पीड? नाही नाही, मी 3 ऑप्शन दिले. 3 ऑप्शन मधलं उत्तर हवंय. ब्रेक, क्लच, ऍक्सिलेटर. कोण वाढवतं? लवकर. ऍक्सिलेटर वाढवतं. बरोबर. आपण सुनील महाराजांना एक छान गाडी घेऊन देऊ आणि मोहित महाराज चालवायला ठेवू आणि फक्त त्यांच्या गाडीचा ब्रेक काढून घेऊ. कितीच्या स्पीडने ते नगरला जातील? कितीच्या? मग गाडी 120च्या स्पीडने चालते. योगेश महाराज कशाच्या जीवावरती? गुरुवे महाराज कशाच्या जीवावर? 120च्या स्पीडने व्यक्ती गाडी चालवते. कशाच्या जीवावरती? ब्रेक. बदलला का पक्ष? मी अपक्ष. एवढा सोपा प्रश्न असता महाराज तर हा IAS ला म्हणजे UPSC MPSC ला हा प्रश्न विचारलाच नसता. ऐका, या पाठीमागे छोटे छोटे सोपे प्रश्न आहेत. मुंगी पक्षी नाही,
प्राणी आहे आणि इथं आज मुक्ताबाई म्हणतात मुंगी उडाली आकाश. ही पक्षाच्या भूमिकेमध्ये मुंगी कस काय बरं? तिने कोणाला गिळलं? तिने सूर्याला गिळलं. सूर्य कुठे आहे? सूर्य कुठे आहे? आपल्या संगमनेरच्या अलीकडे देवगावच्या तिथं. मग सूर्य कुठे आहे? अंतरिक्षामध्ये. तो एक गोळा आहे, गोल गोळा आहे. पृथ्वी पण एक गोळा आहे, ती पण अंतरिक्षामध्ये फिरते. सूर्य पण फिरतोय. तो 12 राशीमधून फिरतोय. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, तुला, कुंभ, मीन, धनु, वृष या सगळ्या राशीमधून तो परिभ्रमण करतोय सगळ्यांना घेऊन. सूर्य आपल्यापासून इथून किती अंतरावरती आहे? शास्त्रज्ञांच्या भाषेमध्ये सांगतो, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती येण्याकरता 1 सेकंदाला सूर्याच्या प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर आहे. 1 सेकंदाला तो सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती येण्याकरिता 8 मिनिट 20 सेकंद लागतात. मग 8 मिनिटाचे सेकंद काढा, त्याच्यामध्ये 20 सेकंद ऍड करा, त्याला 3 लाखाने गुणा = जेवढं अंतर येईल तेवढं अंतर सूर्याचं आणि पृथ्वीचं किलोमीटर्स मध्ये आहे. एवढ्या अंतरावरती सूर्य आणि पृथ्वी आहे. ऐका, याच्याही पुढचं लोक देवाला मानत नाहीत. ऐका, माझा प्रश्न असा आहे, नासाने डिक्लेअर केलेला, नासाने सांगितलेला संदर्भ तुमच्या समोर ठेवतोय. नासा डिक्लेअर करते, तो जर सूर्य फक्त 50 मैल पृथ्वीच्या पलीकडे असता तर सगळे गारठून मेले असते, आणि तोच सूर्य फक्त 50 मैल पृथ्वीच्या दिशेने असता तर सगळे जळून खाक झाले असते. हजारो वर्षापासून, जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून, अरबो वर्षापासून या 2 गोळ्याला अंतरिक्षामध्ये ठेवणारा कोण आहे? अहो, तोच देव आहे, तोच ईश्वर आहे, तोच गॉड आहे. ही गोष्ट नाकारता येत नाही. मग छोटीशी मुंगी ती अंतरिक्षामध्ये जाते, सूर्याला गिळते. कसं शक्य आहे हो? मुंगीमध्ये 2 प्रकार आहेत, एक हिरवी मुंगी आणि एक निळी मुंगी. एक काळी मुंगी आणि एक लाल मुंगी. काळी मुंगी घरामधनं निघणं शुभ आहे, लाल मुंगी अशुभ आहे. पायामध्ये मुंग्या यायला लागल्यात. तुम्ही म्हणाल महाराज आता पायात तर यायलाच लागल्यात, पण डोक्याकडे पण यायला लागल्यात. लवकर अर्थ सांगा आणि मोकळा. तोपर्यंत पूज्य बाबाजी पण इथे येऊन बसणार आहेत. विठाला 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 स्मरणीय दत्तागिरीजी महाराज सुद्धा उपस्थित झाले. त्यांच्या समवेत माझे मित्र आदरणीय श्री हरिभक्तपरायण योगीजी महाराज काळे ते सुद्धा उपस्थित आहेत. बाबा, मी अगोदर एक वाक्य बोललो. इथं आल्याच्या नंतर असं वाटतंय की हा कार्यक्रम आपल्या इथं गावामध्ये पंचकृतीमध्ये नसून साक्षात अयोध्येमध्ये हा सोहळा गाजतोय की काय. इतकं विलक्षण सुंदर वातावरण बाबांच्या या फिरत्या नारळी सप्ताहाने आणि सगळ्या देणगीदारामुळे इथं उपस्थित आहे. मुंगीच्या अनुषंगाने आम्ही आमचे विचार पुढे ठेवत होतो. पायातल्या मुंग्या गेल्या, आता डोक्यातल्या पण बाजूला करतो. तुम्ही म्हणाल महाराज मुंगी आकाशामध्ये उडाली, तिने सूर्याला गिळलं. मला हा अभंग आज 2 प्रसंगाच्या अनुषंगाने मी तुमच्या समोर ठेवला. याचं कारण, ज्यावेळेस मी आलो इथल्या प्रसन्न वातावरणामध्ये, प्रसन्न व्यक्ती म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके श्रद्धास्थान दत्तागिरीजी महाराजांना आपण मी भेटलो. भेटल्याच्या नंतर महाराजांनी किती मार्मिक शब्दामध्ये पूज्य माणिगिरीजी महाराजांचं जीवनचरित्र माझ्या समोर ठेवलं. बिरोबाच्या मंदिरामध्ये, गाव कोणतं? साकुर्ती. ज्यावेळेस तिथं बाबा बसलेले आहेत, नारळी सप्ताह मला वाटतं तिथं बसलेले आहेत, आणि प्रचंड मोठा भुजंग साप बाबांच्या मांडीवरून पलीकडे निघून गेला. तमाम जमलेल्या सगळ्या भाविकांनी ज्यावेळेस बाबांचा हा दिव्य चमत्कार पाहिला, लक्षामध्ये आले की बाबांची काय योग्यता आहे. सर्प देखील मित्र होऊन मांडीवरून जातोय. आणि हीच घटना पुन्हा घडली अगदी काल परवा 2 दिवसापूर्वी. काही जिथं बाबा बसतायत, समाधीकडे तोंड करून बसतायत, समोरून त्यांच्या समोरून एक प्रचंड मोठा भुजंग त्यांना दर्शन घेऊन निघून गेला. तुमचं कार्य सफल झालं. हा भव्य दिव्य नाम सप्ताह तालुका नाही, जिल्ह्याने, महाराष्ट्राने लक्ष लावू इतका विलक्षण तुम्ही कार्यक्रम निर्माण केल्याची साक्ष देऊन तो गेले. म्हणजे साक्षात बाबाची येऊन तुम्हाला आशीर्वाद देऊन गेले. केवढ्या विलक्षणतेने हे सगळं सांभाळणं, एवढं सगळं हे सोपं नाही. हा अभंग मला थोडासा योग प्रक्रियेने मांडायचा आणि पुढे जायचंय.
वेदांताच्या नुसार हा अभंग सोडवता येतो, पण योग प्रकरणी मी अभंग सोडवणार आहे, कारण ही जी महात्म्य आहेत हे फार विलक्षण आहेत. अगदी गंगागिरीजी महाराज असतील, नारायणगिरीजी महाराज असतील, अगदीच आपले माणिकगिरीजी महाराज असतील, इकडून महिपती संत कवी महिपती महाराज असतील, हे ज्या सगळ्या दिव्य परंपरा. आमच्या खाली भागामध्ये गेलं तर वामन भगवान बाबा फार मोठे विलक्षण नावं तिकडे पाहायला मिळतात. सद्गुरू रघुनाथ महाराज उंबरेकर सारखा माझ्या गावातलं फार मोठं व्यक्तिमत्व. या सगळ्या प्रक्रिये जर आपण पाहिलं तर हा अभंग या महात्म्यांच्या जीवनामध्ये कसा बसतो, ह्याच अनुषंगाने मी माझे विचार ठेवतोय. मुंगी शब्दाचा अर्थ आहे, सांगू आता, योग प्रक्रियेने सांगतो. भगवान शंकरांनी पार्वतीला विज्ञान भैरव तंत्र नावाचा ग्रंथ सांगितला. भगवान शंकराचा एकच ग्रंथ ज्यांनी स्वतः पार्वतीला सांगितला, तो विज्ञान भैरव तंत्र नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी काही प्रक्रिया दिल्या पोहोचण्याच्या. तिथं मुंगी शब्दाचा अर्थ आहे कुंडलिनी शक्ती. कुंडलिनी शक्ती कुठे आहे? अधोमुख सर्पिनी निजेली जसे माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये तिचं वर्णन करतायत. मुंगी उडाली आकाशी, ज्यावेळेस प्राणवायू तिथपर्यंत जातोय, तिला जागृत करतोय, ती सप्तचक्राला छेदन करून वरती येते. पहिलं चक्र मूलाधार चक्र, दुसरं नाभीच्या खाली 4 बोटं स्वादिष्ठान चक्र आहे मणक्याकडे, नाभीमध्ये मणिपूर नावाचं चक्र आहे, हृदयामध्ये अनाहत नावाचं चक्र आहे, कंठामध्ये विशुद्धी नावाचं चक्र आहे, दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञा नावाचं चक्र आहे, आणि शिखेच्या स्थानी सहस्रसार नावाचं चक्र आहे. सप्त चक्राला छेदन करून ज्यावेळेस ती वरती जागृत होते, ऍक्टिव्ह होते, मुंगी उडाली आकाशी. आकाश आली म्हणजे ती मेरुदंडामधून वरती आली, आणि तिने काय केलं? तिने सूर्याला गिळलं. सूर्य शब्दाचा अर्थ आहे प्राण. प्रश्नोपनिषद ज्यावेळेस आपण अभ्यासतोय त्या प्रश्नोपनिषदामध्ये आदित्य वै प्राणा असं बोललेलं आहे. आदित्य म्हणजे सूर्य, आणि सूर्या प्राणाला सूर्याची उपमा दिलेली आहे. तिने सूर्याला गिळलं नाम, तिने प्राणाला गिळलं. ज्यावेळेस कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळेस महात्मा फक्त असा दिसतो, ती प्राणाला कंट्रोल करते, प्राणाला गिळून टाकते नाम, साधकाचे फक्त हाड शिल्लक ठेवते. आणि ज्यावेळेस तो सिद्ध अवस्थेला पोहोचतो, तिने सूर्याला गिळलं. कुंडली मुंगी शब्दाचा अर्थ आहे कुंडलिनी शक्ती, आणि तिने सूर्याला गिळलं म्हणजे तिने प्राणाला कंट्रोल केलं. हे कसं घडलं? अगदी नवलपरी घडलं. एखाद्या वांज बाईला जसा मुलगा व्हावा तितका नवलपरी घडला अभंगाचं. नवला नवला
जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचं नवलं, ज्याने ही समग्र सृष्टी निर्माण केली, ज्याने हे समग्र विश्व तयार केलं, अर्जुनाचं सारथ्य पण करतोय. अर्जुना, युद्धाच्या प्रसंगामध्ये आवाज भरपूर आहे. तुला वाटतंय ना तुझा रथ उजव्या बाजूला जावा, तू माझ्या उजव्या खांद्यावरती लात मार. अर्जुना, तुला वाटतंय ना तुझा रथ डाव्या बाजूला जावा, माझ्या डाव्या खांद्यावरती लात मार. तुला वाटतंय ना माझा रथ तुझा रथ पुढे जावा, तुझा आवाज माझ्या कानापर्यंत येणार नाही, माझ्या पाठीवरती मागून 2 लात मार. टच कर मला. भक्ताच्या लाथा खाऊन जिंकून देणारा विश्वातला विलक्षण देव नंद नंदन आशुतोष भगवान श्री कृष्ण. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. हे नवल आहे, देवाचं नवल आहे की भक्ताचं प्रेम संपादित करणं. हेच नवल घडलं. वाटलंही नव्हतं कोणाला. 17व्या शतकाला प्रारंभ. 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावरती नाचत होत्या. सुलतानी सत्तेचा अर्थाने अनार्थ इतकाच होता की घरादाराची रांगोळी, गावाची गाव बेचिराग केली जात होती, सर्वस्व लुटल्या जात होतं. ते सर्वस्व आक्रमण व्हायचं गावावरती, गावातल्या तरुण महिला गायब होऊन जायची, गावाची गावं पेटवल्या जायची, धर्मांतर केलं जात होतं. लाखोच्या संख्येने यौवनांची हैदास या भारत भूमीच्या उरावरती थैथाय नाचत होती. तो दिवस मा जिजाऊंनी आई तुळजा भवानीला प्रार्थना केली, माते पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना केली, देवा ज्योतिबाला खंडोबाला प्रार्थना केली की आज असा तेजस्वी दिव्य युग पुरुष माझ्या उदरी दे की जो ही सगळी अनार्थकारी परंपरा नष्ट करून हिंदू पदापातशाही निर्माण करील, असा तेजस्वी पालक मला पाहिजे. आणि ते हात जगदंबेने ऐकली. 19 फेब्रुवारी 1630 रायगड शिवनेरीवरती छत्रपती शिवरायांच्या रूपाने हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरता साक्षात शंकराचा अवतार म्हणजे शिवाजी महाराज. स्वराज्याला पुन्हा कुठेतरी योग्य दिवस, पुन्हा भारत देशामध्ये एक तेजस्वी क्रांतिकारी बाई तयार झाली, जिने या जिल्ह्यामध्ये जन्म घेतला. जामखेडमध्ये चौंडी गावीमध्ये जन्म घेतला. वाटलं सुद्धा नव्हतं देशाचं एवढं मोठं दायित्व येईल. होळकर शिंदे घराण्याचं दायित्व सांभाळत 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 पुढे त्या बाईंनी दिल्लीचे तख्त आणि भारत देशाचा एक उज्ज्वल तेजस्वी परंपरेवरती नेऊन ठेवलं. त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. केवढा विलक्षण एनर्जी, केवढी विलक्षण ताकद त्या बाईने सांभाळली. सामान्य हे युगपुरुष नव्हते. नवलच आहे, एक प्रकारचं नवल आहे. याच भक्ती परंपरेमध्ये पूज्य सद्गुरु ब्रह्मलीन माणिकगिरीजी महाराज सामान्य व्यक्तिमत्व आहे का मला, ज्यांच्या रिद्धी सिद्धी चरणावरती एवढ्या छोट्याशा प्रसादामध्ये हजारो लोकांनी प्रसाद ग्रहण करावा तरी देखील प्रसाद शिल्लक राहावा. केवढी विलक्षण ताकद बाबांच्या जीवनामध्ये. शब्दाला विलक्षण ताकद. फार भावनिक होते. महिपती महाराजांकडे 40-45 वर्ष त्यांनी सेवा केली. आपला भाग परिसर भाग्यवान आहात. एवढे मोठे महात्मे आपल्या या भागाला लाभले आणि ज्यांनी साक्षात देह ज्या गावामध्ये ठेवला, हे एक प्रकारचं नवलच आहे ना. चालता चालता देह ठेवणं ही केवढ्या विलक्षण प्रक्रियेची ही योग्यता आहे. त्यांचा फोटो, त्यांची प्रतिमा पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की साक्षात ते आता बोलतायत की काय आपल्याशी. एवढं तेजस्वी. कधीच कोणाच्या हाताचं जेवले नाही, शेवटपर्यंत स्वतः बनवलेलेच पदार्थ खाल्ले. केवढी पवित्रता, केवढ्या अनाथली शुद्धता सांभाळली. कधी कोणाला स्पर्श नाही, कधी कोणाचं खाणं नाही. साधू संत, शुद्धता, आचरणातली शुद्धता, विचारातली शुद्धता, उच्चारातली शुद्धता पाहायला मिळतं. त्या गोष्टी शक्य नाही. एवढ्या भव्य दिव्याने तुम्ही उपस्थित आहात आणि तेच
विलक्षणतेने ते कार्य सांभाळतायत आपल्या सर्वांच्या लाडके पूज्य दत्तागिरीजी महाराज। सोहळ्या ओढ्यामध्ये राहणारं व्यक्तिमत्व। शौचविधी झाली तरी स्नान करूनच भक्तिपूजेला आपल्या सगळ्यांना दर्शन देणारं सरला बेटावरती राहिलेलं हे गोड व्यक्तिमत्व। नारायणगिरी महाराजांचा आशीर्वाद, रामगिरी महाराजांचा आशीर्वाद ज्यांना लाभला, महिपती महाराजांचा आशीर्वाद ज्या परंपरेला लाभला, एवढं जवळजवळ या संगमनेर भागातलं आपल्या जिल्ह्यातलं फार मोठं अधिष्ठान पूज्य माणिकगिरी बाबांचं हे सगळं सांभाळणं आणि तितकंच गोड प्रसन्न व्यक्तिमत्व आज मी त्यांना पहिल्यांदा पाहतोय। पण दर्शनी प्रशस्त पुण्य पुरुष असं इतकं गोड व्यक्तिमत्व आपल्या पंचक्रोशीला लाभलं हे देखील नवलच आहे, हे देखील नवलच आहे। बाबा तुमच्या दर्शनाने आम्ही सगळेजण प्रसन्न आहोत। भगवंत तुम्हाला उदंड आरोग्य देव आणि हा अभंग हे तुमच्यासाठी पण लागू हो इतकंच सुंदर पद्धतीने ही दिव्य परंपरा। मुंगी शब्दाचा अर्थ कुंडलिनी शक्ती। वेदांताच्या नुसार मुंगी शब्दाचा अर्थ आहे माया आहे, तिने सूर्याला गिळलं म्हणजे तिने जगत ब्रह्माला आच्छादित केलं आणि मेकांशेन स्थितो जगत जगत रूपी पुत्र दाखवला, ब्रह्म वांजे पुत्र प्रसवला। हे सगळं पाहून घेऊ शकतो। ही सगळी प्रक्रिया होत असताना कुंडलिनी शक्ती जागृत करायची, पण ती जागृत करणं हे काही एवढं सोपं नाही। त्याला सद्गुरूंचा आशीर्वाद लागतो, आपली साधना लागते, आपलं शरीर तितकं कम्फर्टेबल लागतं, आपलं शरीर तितकं योग्य लागतं। ते होण्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक आहे, तिचं नाव आहे श्वास। आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे श्वास। कुंडलिनी शक्ती जागृत करायची त्याच्यासाठी एक गोष्ट आणखीन घडावी लागते, तो म्हणजे तो विंचू पाताळाकडे जावा लागतो। अभंगाचं तिसरं चरण। विंचू पाताळाशी जाय, 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 विंचू पाताळाशी जाय। याला म्हणतात ऐश्वर्य संपन्न सप्ताह। हे शिवाजी जीवाशी गातायत। शिवाजी महाराज तुमचा आवाज आपण तर गुरुकुलमध्ये बरोबरच राहिला, फार गोड। आणि आज बाबासाहेब महाराज त्यांना टप देत आहे, सोमनाथ महाराज तर वा। आणि वाल्मिकजी तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत। काय सुंदर ऑपरेटिंग आहे, गोड साऊंड सिस्टीम लागली, एवढे सगळं रेलचेल आणि किती पाहिजे तेवढा आवाज देऊन टाकलाय तुम्ही, आम्हाला कमी करा। काही ठिकाणी आम्ही साऊंड सिस्टीमला बाबा असं वातावरण असतं कधी कधी, त्यांना जर म्हटलं ना थाप द्या, ते गोकुळ महाराज तुम्ही शाही करून दिली, ते आमचं धुमाकडून देते, धुमा शाही कडून द्या, ते म्हणते बाबा दोन्हीकडून सारखंच आहे। अशाचे सुद्धा कार्यक्रम करावे लागतात।
इथं इतकं सुंदर वातावरण, कोणाला झाकून कोणाला दाखवा बाबा, काय माहोल तयार केला. आणि तुम्ही एवढं महान कार्य करतात, आज विद्यार्थी एवढे गोड तयार केलेत मागे, एवढं सगळं पाहिल्याच्या नंतर अंतकरण भरून येतं. जसं स्वामी विवेकानंद बोलले की महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉंग स्पिरिच्युअल हेरिटेज. इट इज द लँड ऑफ संत, इट इज द लँड ऑफ ग्रेट वॉरियर्स. अगदी त्याच पद्धतीने आपला वारकरी संप्रदाय वाटचाल करतोय. 2025 नंतर युरोपचे सगळे राष्ट्र भारताकडे आकर्षित आहेत. आणि ज्यावेळेस ते वारकरी संप्रदायाकडे येतील, अहो इस्कॉननी फक्त वेडी वाकडी नाचवले तर त्यांनी 33% युरोप हिंदू धर्मात आणला. मला भीती ह्या गोष्टीची आहे, तो आकडा 2025 नंतर 90% जाऊ नये, एवढीच थोडीशी भीती वाटते. होणार आहे 2025 नंतर. अहो हा फोन येतील की महाराजजी आम्हाला 10,000 टाळकरी, 10,000 पखवात पाहिजेत. किती विमान इकडं वरवंडीला किती विमान पाठवायचे, फोन येतील. हो आपली जागा मोठी ना बाबा, उतरायला सगळे. होणार आहे. अहो वारकरी संप्रदायाकडे 7 कोटी लोकसंख्या आहे. मी तर म्हणतो याच्यातले फक्त 10,000 टाळकरी, 10,000 पखवाद वादक बाहेर काढा आणि एका जागेवर बसवा आणि एकच बोल वाजवा, धिन धा गधा धिन धा. ज्ञानोबा का 10,000 पखवाज, 10,000 टाळकरी, जगातल्या सगळ्या मीडिया, जगातले सगळे चॅनल्स येऊन पहा. ठीक काय माहोल तयार होईल. जगातले सगळ्या मीडिया या, सगळे चॅनल्स आणि बघा तुम्ही काय होईल ते. काय ताकद वारकरी संप्रदाय. पण ते गोळा कोणी करायचे ती जबाबदारी आपण बाबांकडेच देऊन टाकू. ताकद फार मोठी. कारण मला समाधान ह्या गोष्टीचं वाटतं. तो विंचू 10 मिनिटात पाताळात नेऊन घालायचा आहे, ते विसरू नका. विंचू पाताळाशी जाय. कुंडलिनी शक्ती जागृत करण्याकरता विंचाला पाताळाकडे जाणं फार महत्वाचं आहे. विंचू माहिती ना माता भगिनी, विंचू एवढा मोठा असतो, हिरवा हिरवागार विंचू. मग विंचूचा आनंद वाल्मिकी घेतला तुम्ही नाही? उद्या घेऊन येतो. मस्त पाठवून हात फिरवायचा, इतका आनंद. वा क्या योगेश महाराज कुठे बसलेत? तुम्ही घेतला? तुम्ही भाग्यवान येते. नाही तर आमची काय करंटी पिढी हो, त्यांना विंचू माहिती नाही, उआ माहिती नाही. नाही तर काय कार्यक्रम असायचा पूर्वी, बापरे. पंतप्रधान वर बसायचे, गावात पायऱ्या असायच्या ना, आणि अष्टप्रधान मंडळ खाली, अगदी सरपंचापर्यंत खाली सगळे बसले असायचे. वरून सगळा कार्यक्रम चालायचा. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत मधलं सगळे बदलायचे. प्रधानमंत्री तसेच बसून असायचे. माता भगिनी, असं प्राण्यावरती अन्याय करणं चुकीचं आहे. प्राणी संवर्धनाकरता शासन करोडोचं पॅकेज देतं आणि तुम्ही प्राण्याला मारतात, हे चांगलं नाही. उद्यापासून विंचू शब्दाचा अर्थ आहे, मी योग प्रक्रियेने चाललोय म्हणून विंचू शब्दाचा अर्थ सांगतो. विंचू शब्दाचा अर्थ आहे प्राणवायू. ही दिसते ती इडा नाडी, इकडे आहे इडा, पिंगला, आणि मधून वाहते ती सुषुम्ना. सुषुम्नेतून ज्यावेळेस प्राण सगळ्या चक्रातून ज्यावेळेस तो खाली मूलाधार चक्राकडून कुंडली शक्तीकडे जातो, त्यावेळेस ते ऍक्टिव्ह होते. विंचू शब्दाचा अर्थ आहे प्राण. आता भारतीय संस्कृती किती ग्रेट आहे लक्षामध्ये घ्या. आपल्याला उजवा हात आहे आणि डावा हात आहे. उजव्या हाताचा वापर आपण जेवताना करतो. आपल्याला उजवा हात आहे, डावा हात आहे. इकडे 72,000 नाड्या आपल्या बॉडीमध्ये आहेत. इकडे 36,000 नाड्या आहेत आणि इकडे 36,000 नाड्या आहेत. नमस्कार का करावा ऐका. कोरोनाच्या काळामध्ये लक्षात आलं की हातात हात देणं चुकीचं आहे. नमस्कार करणं हेच खरी भारताची ग्रेट संस्कृती आहे. का ती ग्रेट आहे लक्षामध्ये घ्या. 36,000 नाड्या इकडे आहेत, 36,000 नाड्या इकडे आहेत. 72,000 नाड्या आपल्या बॉडीमध्ये आहेत आणि आपल्या दोन्ही तळ हातामध्ये 36 किती 72,000 नाड्या दोन्ही तळ हातामध्ये.
ऐका, इकडे अर्ध नारी नटेश्वर म्हटलेलं आहे, इकडे अर्धे पुरुष आहेत, इकडे अर्ध स्त्री आहे, अर्ध नारी नटेश्वर आहे. ज्यावेळेस आपण नमस्कार करतो त्यावेळेस दोन्ही हात हृदय चक्रावरती अनाहत चक्रावरती एकत्र करतो आणि हृदय चक्रावरती दोन्ही हात एकत्र आले, इकडे 36,000 नाड्या, इकडे 36,000 नाड्या दोन्ही एकत्र येतात आणि आपल्या बॉडीमध्ये आपली पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा आपल्या विचारामध्ये वाढते. म्हणून भेटलेल्या व्यक्तीला नमस्कार करण्याची जगातली सगळ्यात ग्रेट पद्धती म्हणजे माझ्या वैदिक सत्य सनातन हिंदू धर्म परंपरेतली सगळ्यात ग्रेट पद्धती आहे नमस्कार करण्यामध्ये. दोन्ही हात एकत्र येतात आणि त्याच्यामधून दोन्ही हे येतात. 72,000 नाड्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी प्राणवायू सुषुम्नेतून खाली मूलाधाराकडे जावा लागतो. म्हणजेच विंचू पाताळाशी जाय. शेषाच्या आकाराकार असलेल्या कुंडली शक्तीला तो काय करतो, तो जागृत करतो, तिला सांगतो जा वरती कुठं सूर्याला गिळण्याकरिता. आणि मग छोटीशा आकाराकार असणारी माशाच्या आकाराकार असणारी कुंडली शक्ती ती व्यापक होते, म्हणजे घार होते. हे पाहून मुक्ताबाईला हसायला येते. अभंगाचं शेवटचं चरण. वासी व्याधी गार सारी, वासी व्याधी गार सुज्ञ गायक. 4 मिनिटं शिल्लक आहेत. माशी व्याली घार झाली देखुनी मुक्ताई हसली. माता भगिनी, तुमच्यासाठी हा अभंग निवडला होता. मुक्ताबाईंचा अभंग संत परंपरेतला फार विलक्षण ताकद, ज्यांनी चांगदेव महाराजांना कच्च ठरवावं. चांगदेव महाराजांना कच्च आणि नामदेव महाराजांना कोर, बरोबर ना? नामदेव महाराजांना कच्च आणि चांगदेव महाराजांना कोर. कोरा राहिला गे मायेने अभिप्राय वर्णन करतात. एवढा मोठा अधिकार आमच्या मुक्ताबाईंचा. किती गोड पद्धतीने हे सगळ्या अभंगाची रचना करतात. थोर नवलाव झाला. का नवलाव झाला ऐका. मुक्ताबाईंना हसायला येते. ते हसायला काय येते? मुंगी उडाली आकाशी देखोनी मुक्ताई हसली. तिने गेले सूर्याशी देखोनी मुक्ताई हसली. वांझे पुत्र प्रसवला देखोनी मुक्ताई हसली. विंचू पाताळाशी जाय देखोनी मुक्ताई हसली. शेष माथा वंदी पाय देखोनी मुक्ताई हसली. माशी व्याली देखोनी मुक्ताई हसली. घार झाली देखोनी मुक्ताई हसली. देखोनी मुक्ताई हसली म्हणून थोर नवलाव झाला. थोर नवलाव का झाला? मुंगी उडाली आकाशी तिने गेले सूर्याशी म्हणून थोर नवलाव झाला. वांझे पुत्र प्रसवला म्हणून थोर नवलाव झाला. विंचू पाताळाशी जाय शेष माथा वंदी पाय म्हणून थोर नवलाव झाला. माशी व्याली थोर नवलाव झाला. घार झाली थोर नवलाव झाला. आणि देखोनी मुक्ताई हसली म्हणून थोर नवलाव झाला. मोठी माणसं हसली की त्याच्यात नवलावाचा असतो. ही गोष्ट
आपल्याला मान्य करावीच लागते. आणि म्हणून आज मुक्ताबाईंच्या हसण्यातून काय प्रगट झालं तो आजचा अभंग मी योग प्रक्रियेने लावला. मुंगी शब्दाचा अर्थ कुंडलिनी शक्ती. तिने सूर्याला गिळं, प्राणाला कंट्रोल केलं. प्राणी विंचू, प्राणवायू आणि माशी व्याली घार झाली. कुंडलिनी शक्ती व्यापक झाली. घार झाली म्हणजे व्यापक झाली. म्हणजे आपण पिंडी ते ब्रह्मांडी हे ज्ञान आपल्याला अवगत झालं, जे पूज्य सानंद सुखनिवासी ब्रह्मलीन माणिकगिरीजी महाराज ज्यांना प्राप्त झालं. आणि म्हणून त्यांच्या अनुषंगाने हा भव्य दिव्य फिरता अखंड हरिनाम सप्ताह आपल्या परंपरेमध्ये. बाबाजी किती गावं आहेत? जवळजवळ 200च्या आसपास गावं, बरीच गावं बाबांनी जोडली. ज्यांना ज्यांना बाबांच्या सान्निध्यभूतीचा साक्षात्काराचा अनुभव आला ते सगळीच जण आज या कार्यक्रमाला येत आहेत, उपस्थिती देत आहेत. माता भगिनी 2 मिनिटं फक्त बसून राहा, प्रसाद सगळ्यांना मिळणार आहे. हाच नजर पुरत नाही, पाठीमागं सुद्धा सगळे बसले. म्हणजे मंडप 3ऱ्या दिवशी पूर्ण भरला. काल्यापर्यंत मला तरी वाटतंय अजून 2-3 मंडप साईडने लावावं लागतील की काय, एवढी सगळी उपस्थिती होणार आहे. पूज्य माणिकगिरीजी महाराज काय होते ऐका, त्यांच्याबद्दल एवढी आस काय. आज मी पहिल्यांदा तुमच्या परिसरामध्ये खांब्याला येऊन गेलो, खांब्याला आलो. त्यानंतर पुन्हा अधिक मासामध्ये खांबेकरांनी सुंदर नियोजन केलं होतं, पण अशा ट्रॉफिकमध्ये अडकलो की मला येता येणं शक्यच झालं नाही. त्या दिवशी होती एकादशी आणि रामकृष्ण महाराज लवितकर महाराजांनी मला तिथं प्रवचन करायला लावलं आणि तिथून पुढं अडकल्यामुळे मला येता आलं नाही. पण आज ती सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. आणि म्हणून या सगळ्या अनुषंगाने माणिकगिरीजी महाराज काय होते ऐका. आस एवढी त्यांच्याबद्दल प्रेम का आहे, एवढी आस का आहे. 3 अवच्छेदक तुमच्या समोर ते सांगतो, नियोजित वेळेमध्ये थांबतो. आ आणि स शब्द आहे. आ शब्दामध्ये 3 शब्द आहेत. पहिला आहे आर्जवता, दुसरा आहे आर्जवता आणि आगरवता. आर्जवता विनम्रतेने येते आणि आगरवता नम्रतेने येते. बाबांच्या ठिकाणी आर्जवता होती, आगरवता होती. आणि एवढंच असून असं नाही की आधुनिकता सुद्धा त्यांच्या ठिकाणी नांदत होती आणि म्हणून ते तुमच्याशी कनेक्ट होते. म्हणून 3 गुण आ मधले आणि स मधले 3 गुण. पहिला गुण स्वाभिमान. कशाबद्दल? देवाबद्दल, धर्माबद्दल, राष्ट्राबद्दल स्वाभिमान. मम दीक्षा राष्ट्र रक्षा हा बाबांचा सिद्धांत होता. देवाबद्दल, संतांबद्दल, ग्रंथाबद्दल आदर आणि आपल्या गुरु परंपरेबद्दल स्वाभिमान. स्वाभिमानता पहिला गुण होता. दुसरी सरलता. इतकी सरलता बाबांच्या ठिकाणी होते. मी आता ज्यांच्याबद्दल ऐकतोय इतकी सरलता. आणि तिसरा गुण स्वाभिमानता, सरलता होती. म्हणून सर्वश्रेष्ठता हा सगळ्यात उच्च गुण बाबांमध्ये होता. आ मधले 3 गुण, स मधले 3 गुण. आणि म्हणून बाबांबद्दल जी वाटत होती ती आस या गुणत्व अवच्छेदकाने वाटत होते. एवढं विलक्षण व्यक्तिमत्व आपल्या या जिल्ह्याला लाभलं ते पूज्य ब्रह्मलीन माणिकगिरीजी महाराज. आज त्यांच्या समाधीस्थळी ही माझी वाघपुष्पांजली समर्पित करण्याचं सद्भाग्य मला बिरोबा महाराज रामेश्वराच्या आशीर्वादाने आणि पूज्य माझे गुरुवर्य अद्वैत वेदांत भास्कर गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीची पूज्य महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या समोर हे 2 वाघपुष्पांजली समर्पित करण्याचं सद्भाग्य लाभतंय. पूज्य महाराजांचा अमृत महोत्सव यावर्षी संपन्न होतोय. महाशिवरात्रीच्या दिवशी तारीख आहे 8/3/2024 ते 15/3/2024 पर्यंत फार मोठा भव्य दिव्य कार्यक्रम श्री क्षेत्र डोंगरगणला संपन्न होतोय. आपण सर्वांनी पूज्य महाराजांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे. 4थी शिकलेलं वारकरी संप्रदायातलं व्यक्तिमत्व. आज त्यांनी ग्रंथ लिहिले बाबा. दृष्टांत सिद्धांत सारसंग्रह 350 पानाचा एवढा ग्रंथ आहे. कीर्तन मालिका लिहिली आणि काल्याची मालिका लिहिली, ज्याच्यामध्ये एकाच मालिकेमध्ये 10 काल्याच्या अभंगाने एवढी मोठी काल्याची मालिका. आता सुद्धा ग्रंथलिखाण चालू आहे. 75 वय आहे. पण अमृत महोत्सव, अजून कोणता आजार नाही, काही नाही, शुगर फिगर ह्या गोष्टी नाहीत. असे महात्मे वारकरी संप्रदायाला लाभले आणि त्यांच्याकडे आमचं अध्ययन झालं. आम्हाला भाग्यवान समजतो, आम्हाला पुलकित समजतो. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी जोरदार टाळी वाजून भजन करायचंय. पण सगळ्यांनी झालं आपलं भजन, करा वरती हात. वा क्या बात. 3 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे. सगळ्यांनी वरती हात करायचे. हा कार्यक्रम न केवळ संगमनेर तालुका, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्हा सोडा उभ्या महाराष्ट्राने लक्ष लावावं इतका विलक्षण गोड कार्यक्रम पूज्य दत्तगिरीजी महाराजांच्या नियोजनाने संपन्न होतोय. 11 वाजेपर्यंत असेच हात ठेवा. वा वा, करा वरती हात. क्या बात. हा टाळीचा आवाज आपल्याला सगळीकडे
चॅनलच्या माध्यमातून पोहोचवायचा आहे. पूज्य माणिक गिरीजी महाराजांचं कार्य आपल्याला सगळीकडे पोहोच करायचं आहे. वरती हात करून टाळी वाजवणं म्हणजे आपले फुफ्फुस ऍक्टिव्ह करणं, बॉडीमध्ये रक्त भिसरण प्रक्रिया छान करणे. विठ्ठोबा विठ्ठल म्हटल्याच्या नंतर हार्टला पंपिंग होत आहे आणि सगळीकडे रक्त भिसरण प्रक्रिया छान होते आणि टाळी वाजवण्याने आपले आरोग्य वाढतं. रोज 300 टाळ्या वाजवल्या पाहिजेत. वारकरी डज नॉट डान्स टू एक्सपिरियन्स जॉय. वारकरी डज नॉट डान्स टू एक्सपिरियन्स जॉय. ही इज जॉयफुल, सो ही डान्सेस, सो ही क्लॅप्स. विठ्ठोबा जास्त ते टाळ पकवाज टाळी टाळ 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 पकवाज पकवाज टाळी टाळ पकवाज. क्या बात आहे. टाळी टाळ पकवाज टाळी. थांबा थांबा थांबा. माता भगिनी पुरुष मंडळी सगळ्यात जास्त आहेत. कोण वाचा आवाज मोठ्याने गोड येतोय मला पाहू द्या. पहिल्यांदा पुरुष मंडळी टाळी वाजवतील, नंतर माता भगिनी टाळी वाजवतील. कोणाचा आवाज मोठ्याने येतोय? पुरुष मंडळी टाळी. क्या बात. माता भगिनी टाळी. गोडवा आहे का नाही इकडे? काय आमचं म्हणजे भिंता पडल्यासारखा धड 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 कार्य. माता भगिनी तुम्हाला भगवंतानी गोड हात दिला. भगवंताला माहिती आहे ज्या मातेचा हात आपल्या डोक्यावरून, जिच्या उदरी आपल्याला जन्म घ्यायचा आणि ज्याचा हात आपल्या डोक्यावरून फिरवायचा आहे, त्या मातेचा हात गोड बनवावाच लागेल. म्हणून आई ज्यावेळेस डोक्यावरून हात फिरवते त्यावेळेस लेकराच्या डोक्याला केस यायला सुरुवात होते. बायको ज्यावेळेस डोक्याने हात फिरवते त्यावेळेस डोक्याचे केस. असेच हसत राहा. हसण्याचे दिवस आहेत. लोक इतके गंभीर झालेली शिवा तुम्हाला सर्वांच्या चरणी समर्पित करतो. अगोदर बोललो 21वे शतक हे भारतीय संस्कृतीचं आहे, सनातन परंपरेचं आहे, वारकरी संप्रदायाचं आहे. मी मला भाग्यवान समजतो. बाबा ज्यावेळेस माझ्याशी फोनवरती बोलले आणि गागरे रंगनाथ मेजरांनी फोन लावून दिला, म्हणजे ही तारीख झाशीवरून घेण्यात आली, तिकडून उत्तर प्रदेशातून ही तारीख घेण्यात आली. पण एक भारतीय सैनिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलवतोय याचं मला फार स्वाभिमान वाटला. कारण माझे मोठे बंधू आर्मीमध्ये त्यांच्याबरोबरच ते बरोबर भरती झाले आणि आता हवालदार पोस्टवरती आहे. त्यांच्या हाताखाली 100 मेजर लोक आहेत आणि म्हणून मोठी गोष्ट आहे. समाधान वाटलं. तुमच्या वडिलांना, मारुती भाऊंना धन्यवाद देतो. तुमच्या हे सगळं कर्तृत्व पाहून त्यांना समाधान वाटत असेल झाल्याशिवाय तुम्हाला सर्वांच्या चरणी समर्पित करतो. बाबांनी या ठिकाणी सस्नेह आमंत्रित केलं माझ्या समवेत. माझे लाडके मित्र ज्यांच्या आळंदीमध्ये गुरुकुल आहे ते योगेशजी महाराज काळे, ते पण सुद्धा उपस्थित झाले. मला वाटतं तुमचा अगोदर जुना परिचय होता. मला ते म्हटलं आवर्जून यायचं. मी तुमचं नाव सांगितल्याबरोबर ते म्हटलं आवर्जून बाबांच्या दर्शनाकरता मला यायचं आहे. आज मी तुमच्या दर्शनाने पुलकित झालो, तुम्हाला सर्वांच्या दर्शनाने पुलकित झालो. आमचे मोहित महाराज सध्या ज्ञानेश्वर आश्रम संस्था डोंगरला महाराजांचं खूप मोठं दायित्व सांभाळतात. खांबे गावातून फार मोठं नेतृत्व पुढे वारकरी संप्रदायाला फार विद्वान हिरा आपल्या भागातून तयार होतोय. ही सगळीच गाणारी वाजवणारी मंडळी, सगळ्यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद. आळंदीला छोटंसं गुरुकुल आहे. ज्यांना मुलं पाठवायचे असतील त्यांनी आवर्जून पाठवा. पण इंग्लिश मिडियमला जे जरा हुशार आहे ते पाठवा. धिंगाणान मस्ती करतो आणि त्याला जाऊ द्या आळंदीला असे पाठवू नका. संप्रदायाला आळंदीमध्ये सध्या 14,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्याच्या 2,000 जर चांगले बाजूला काढले तर 2,000च निघतील. पाठवू नका गबाळ आळंदीकडे, ते तुम्हीच सांभाळा. संप्रदायाला ज्ञानेश्वरी इंग्लिशमधून सांगणारा कीर्तनकाराची आवश्यकता आहे. हो, भारतीय संस्कृती इतकी ग्रेट आहे, ती मांडणारे सगळे इथून पुढचे कीर्तनकार आवश्यक आहेत. म्हणून त्या सगळ्यांच्या विनम्र अभिवादनांनी झाले तुम्हाला सर्वांच्या चरणी समर्पित करतो. भारत विश्वगुरु आहे, त्याला पुन्हा विश्वगुरु बनवूयात. भारत अस्माकं जननी, भारत इज माय मदर, स्वर्गादपि या घरी येसी, इट इज द ग्रेटर दॅन पॅरेडाईज, विश्वगुरुम ताम करवाम.
वी शाल मेक इट विश्वगुरु. जन्म सफलता विंदाम. आम्ही आमचा जन्म सफल करून घेऊयात आणि तो जन्म आपण साफल्य करूयात. हीच बाबांच्या चरणी प्रार्थना. जाता जाता एवढं सांगेल की गम के अंदर रात में दिल को न बेकरार कर, सुबह जरूर आएगी सुबह के इंतजार कर. सपने तो सब सजे थे लेकिन टूट जाते, सपने तो सब सजे थे लेकिन टूट जाते. इस धर्म मंडप में वही आते, इस धर्म मंडप में वही आते जिसे ब्रह्मलीन पूज्य मानिक गिरिजी महाराज बुलाते, जिसे ब्रह्मलीन पूज्य मानिक गिरिजी महाराज बुलाते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जागेवर बसून कोणी उठवलं. पुढे देवा पुढे उतरे राज बाप राज महाराज नाही विचारिला दे भारतीया मुला राज बाप राज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा राज बाप राज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम लिंग वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सगळ्यांनी जागेवर बसा. 2 मिनिटांमध्ये पुढचं नियोजन उद्याचं नियोजन सांगतील सगळ्यांनी.